महापालिका निवडणुका 3 टप्प्यात होण्याची शक्यता असून सप्टेंबर महिन्यामध्ये प्रभाग रचना होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। कार्यकर्ते, पुढारी, नेते, नगरसेवकांचा गेल्या 5 वर्षांचा वनवास आता संपणार आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांमध्ये निवडणुकीचं वारं घुमू लागलं आहे। त्यातच पालिका निवडणुका 3 टप्प्यात घेण्याची शक्यता समोर येत आहे। सप्टेंबरमध्ये प्रभाग रचना होणार आहे। दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरावी असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निर्देश दिले आहेत। येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पालिका निवडणुकीचा बार ओढणार असल्याचं समजतंय। एकूण 676 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 5 वर्षांपासून रखडल्या होत्या। या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला 6.5 लाख ईव्हीएमची गरज आहे। अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे एकाच टप्प्यात मतदान घेणं अशक्य आहे। ईव्हीएमची संख्या कमी असल्यानं आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे।